काल घडलेली घटना अत्यंत महत्त्वाची आहे. विकास लवांडे, लक्षात घ्या, मी कोणाचाही समर्थक नाही. मी अनेकदा सांगितलेलं आहे. मी फक्त वारकरी साधू संतांची जी भूमिका आहे त्याचा मी 100% समर्थक आहे. बघा, विकास लवांडे यांना अटक करा म्हणून काल काही ठिकाणी वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी मोर्चा काढला. पोलीस स्टेशनला किंवा XYZ ठिकाणी त्यांनी निवेदन दिलं. काही ठिकाणी मुलांचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी जे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं शिकायला येतात त्यांचा सुद्धा वापर करण्यात आला. हे तर अत्यंत चुकीचं आहे. आता विकास लवांडे यांनी नेमका असा काय गुन्हा केलेला आहे? बघा, नीट लक्षात घ्या. विकास लवांडे यांनी असा नेमका काय गुन्हा केलेला आहे? बघा, आता घुसखोरांची जी यादी दिलेली आहे, मी अगोदरच सांगितलं की मी त्या सरसकट यादीचं 100% समर्थन करत नाही. परंतु हा गोविंदगिरी नावाचा जो भामटा आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा सूत्रधार आहे, धीरेंद्र शास्त्री, धीरेंद्र पाखंडी याने जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, अशी बदनामी या गोविंदगिरीने अनेक वेळा केलेली आहे. आणि खरं तर त्या सगळ्या कार्यक्रमाचा आयोजक वगैरे सगळा गोविंदगिरी होता. आणि त्या बदनामीचा सूत्रधार हा राष्ट्रीय पातळीवरचा गुन्हेगार आहे. मग याला जर हे लोक गुरुवर्य म्हणत असतील आणि याचाच भाऊ, गोविंदगिरीचाच भाऊ आहे चारुदत्त आफळे, याने सुद्धा अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. आता मित्रांनो, तिसरे चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याबद्दल मी सुद्धा महागल्दी बोललेलो आहे. बाकी त्यांचा अभ्यास, त्यांची विद्वत्ता याच्याबद्दल आम्हाला कसलाही आक्षेप नाही. परंतु त्यांच्या समोर या गोविंदगिरीने किंवा रामदासी संप्रदायाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, बदनामी केली, चुकीचा इतिहास मांडणी केली. तिथं ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, परंतु त्यांनी त्या आयोजकांना रोखलं नाही. आणि तिथं त्यांनी ते रामदासी वगैरे काय वारकरी असा संयोग त्यांनी घडवून आणला. तिथं कीर्तन केलं. म्हणजे वारकरी संप्रदायाचं जे रामदासीकरण सुरू आहे त्यामध्ये सुद्धा या चैतन्य महाराज देगलूरकर यांचा डायरेक्ट हात आहे, इनडायरेक्ट नाही. लक्षात घ्या. आणि आता भास्करगिरी महाराज जे आहेत, त्यांचं फार मोठं प्रस्थ आहे, संस्थान आहे. आणि त्यांनी जे मोठमोठाले मंदिरं, मठ बांधले आहेत, त्याचं स्वागत आहे, वेलकम आहे, आदर आहे. त्यांची विद्वत्ता, त्यांचं तत्वज्ञान याविषयी किंवा ते कोणत्या पक्षाचे समर्थक आहेत नाहीत याच्याशी सुद्धा आम्हाला काही देणं घेणं नाही. वैयक्तिक मला याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु त्यांची एक व्हिडिओ क्लिप जी माझ्याकडे आहे आणि ती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे, ते आसाराम बापूचं समर्थन करतात. समर्थनच नाही करत तर त्यांना जेलमधून बाहेर काढण्याची मागणी करतात. एवढंच नाही तर असे हजारो आसाराम बापू तयार होतील असं बोलतात. आता वारकरी संप्रदायाला आता हे जे म्हणतात हे आमचे गुरुवर्य, मग ही भूमिका मान्य आहे का? एकदा वारकरी संप्रदायातील जेवढे काही महाराज मंडळी आहेत, आता भंडाऱ्याचं समर्थन करत आहेत. आणि मी सोशल मीडियाचा एकंदर आढावा पाहिला, त्यामध्ये जवळपास 90% वारकरी कीर्तनकार हे त्या संग्राम भंडारेचं समर्थन करत आहेत. काही जण डायरेक्ट करत आहेत, काही जण इनडायरेक्ट करत आहेत. बघा, आणि मग आता या 90% लोकांनी एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे सांगावं की आम्हाला गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली बदनामी मान्य आहे. एकदा यांनी जाहीरपणे सांगावं, धीरेंद्र शास्त्रीने जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ती आम्हाला मान्य आहे. यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावं की आम्हाला चारुदत्त आफळे याने जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ती मान्य आहे. आणि यांनी जाहीरपणे सांगावं की आमचा आसाराम बापूला पाठिंबा आहे. आसाराम बापूने जे कृत्य केलं त्या कृत्याला आमचा पाठिंबा आहे. अरे, वारकरी संप्रदायाचा बेस 2 गोष्टी आहेत. पहिला बेस आहे परधन आणि दुसरा बेस आहे परस्त्री. अरे, परस्त्रीला अगदी माऊली समान नाही, रखुमाई समान म्हटलेलं आहे. रखुमाई काही डोक्यात घुसतेत का शब्द तुकोबारायांचे? असं एवढी उदात्त, एवढा प्रचंड मोठा विचार जगामध्ये, या विचाराला तोड नाही. एवढे भारी विचार तुकोबारायांचे, वारकरी साधू संतांचे आहेत.
आणि तुम्ही खुशाल आसाराम बापूचं समर्थन करता. आता कोणत्या शब्दामध्ये बोलावं तुम्हाला? आणि बघा, आता मी तुम्हाला क्लिप दाखवतो, त्यामध्ये दोघं जण बघा कशा पद्धतीने धमकी देत आहेत. एवढ्या वेळेस फक्त शाईवर भागलं आणि परत जर हा अंगावर आला लवांडे, तर मग आम्ही जशास तसं उत्तर देऊ, चपलीनी कशानी. अरे भावड्यांनो, विकास लवांडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? चप्पल घेऊन आले का ते? कोणता हत्यार घेऊन आले का? बंदुका घेऊन आले का? तुम्हाला वेदांत शंकराचार्याची खंडन मंडन प्रक्रिया वेदांत शास्त्रातली माहीत आहे का? अहो, त्या काळामध्ये किती किती वादविवाद व्हायचे, परंतु ते असे एकमेकाला फायटिंग करीत होते का? मारित होते का? त्यांनी साधे प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घ्या, आणि त्याचे काही पुरावे दिलेले आहेत. आणि मग या प्रश्नांची उत्तरं तुम्ही का देत नाहीत? आता विकास लवांडे यांचे प्रश्न वेगळे आहेत, माझे प्रश्न वेगळे आहेत, लक्षात ठेवा. मी त्यांच्या भूमिकेने कधीच बोलत नाही. आणि विकास लवांडे आता 1 महिन्यापासून बोलत आहेत. माझे तुम्ही व्हिडिओ बघा, गेल्या 1-1.5 वर्षापासून मी बोलत आहे, आणि याचे पुरावे म्हणून अनेक व्हिडिओ माझ्या या यूट्यूबवर उपलब्ध आहेत. माझे प्रश्न हे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जी बदनामी सुरू आहे रामदासी पंथाकडून, त्या अनुषंगाने माझं बोलणं सुरू आहे. आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. कारण मी मागच सांगितलं, 2 वर्षापूर्वी धीरेंद्र पाखंडी आळंदीला देहुलाला, त्यावेळेस मी विरोध केला होता. त्यावेळेस हेच कीर्तनकार जे बाईट देत आहेत किंवा XYZ अन्य कोणते कीर्तनकार असतील, ते खाली कॉमेंट करून मला लगेच धर्मविरोधी ठरवत होते. मग आता हा धीरेंद्र पाखंडी नागपूरला आला, तिथं त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्यावेळेस यांची दातखीळ बसली होती का? अरे, तुमच्या हृदयात जर छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान नसेल, तर आम्ही तुमचा 1 वेळा नाही 1000 वेळा धिक्कार करतो. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवरचा सोडून द्या, तुम्ही सोशल मीडियावर जिथं जिथं बघा, संग्राम बापू भंडारे यूट्यूब असेल, फेसबुक असेल, खालच्या कॉमेंट वाचा. या सगळ्या कीर्तनकारांनो, तुम्ही खालच्या कॉमेंट वाचा. जो सर्वसामान्य हिंदू आहे तो 90% पेक्षा जास्त तुमच्या विरोधामध्ये बोलत आहे. का बोलत आहे याचं कधीतरी आत्मचिंतन करा. परंतु सर्वसामान्य 90% हिंदू समाज जो तुमचे कार्यक्रम आयोजित करतो, जो तुम्हाला पैसा देतो, तो मात्र तुमच्या विरोधामध्ये आहे. याचं आत्मचिंतन करा. जा तिथं जिथं तुकोबारायांनी साधना केली, त्या भंडारा डोंगऱ्यावर जा आणि तिथं जाऊन आत्मचिंतन करा की आमचा हिंदू समाज आमच्या विरोधामध्ये का आहे, तो बी 90% पेक्षा जास्त. आणि तिथं जाहीर करा की आमचं आसाराम बापूला समर्थन आहे. मग होऊन द्या सुरू, असले आसाराम बापू तयार करा घरोघरी. आमचं त्या धीरेंद्र शास्त्रीला समर्थन आहे, आमचं गोविंदगिरीला समर्थन आहे, आमचं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देणाऱ्या प्रशांत कोरटकरला समर्थन आहे, छिंदमला समर्थन आहे. द्या समर्थन. तुम्ही जर भूमिकाच घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये, आणि तुम्ही जर त्या गोविंदगिरीला जर गुरु वर्य म्हणत असाल, तर अत्यंत, आता माझ्या जिभेला हाड नाही अशा शब्दामध्ये बोललो असतो. आता बघा, यांच्या ज्या 2 बाईट आहेत त्या बाईट बघा, आणि नंतर उर्वरित उद्याच्या भागामध्ये ज्या साधू संतांनी त्यांनी नावं घेतलेले, ज्या साधू संतांचे जे गुरुवर्य आहेत, खरं तर साधू संत हा शब्द काही असा कसा उठला घेतला जात नाही, याच्यासाठी त्याग करावा लागतो. लवांडे कुठलाही वारकरी नाही, आणि वारकरी संप्रदायातील ज्या साधू संतांना त्यांनी बदनाम करण्याचा घुसखोर शब्द वापरला, त्याबद्दल मी नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाबद्दल निषेध करतो त्यांचा. वारकरी संप्रदायाचे जेवढे साधू संत आहे, जर लवांडे परत काही बोलला तर त्याला आता फक्त आमचे गुरुबंधू धर्मरक्षक संग्राम बापू भंडारे यांनी फक्त शाईश फेकली. त्या गोष्टीला आम्ही वारकरी संप्रदायातर्फे व नाथ संप्रदायातर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आता जर परत कोणाला नाव घेऊन जर बोलले तर त्यांना शाई फेक नाही होणार, डायरेक्ट त्यांना त्यांच्या जर लवंडेला 12 तासाच्या आत जर
नाही अटक झाली तर आम्ही मोर्चा काढून शब्दफेक करण्याचा प्रयत्न करतो. अगदी विखारी असणारी टीका खऱ्या अर्थाने तो व्यक्ती करतोय. आत्ताच काल परवा आमच्या बापूंनी सुद्धा एक त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी संप्रदायामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक जहालही आहे आणि एक मवाळही आहे. काही लोकांनी मायेने जवळ घ्यायचं असतं आणि काही लोकांनी जहालपणे सुद्धा त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायची असते. प्रत्येक वेळेस शब्दांनीच कधी कधी काही माणसांना समजत नाही, म्हणून लातो के भूत बातों से नाही मानते अशा पद्धतीचे काही लोक असतात. मग त्याला कधी कधी चपलानी कधी कधी सडकावे लागतात अशी माणसं. म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाची एक भूमिका आहे. सर्वाभूती एक वासुदेव पाहण्याची सर्वांची वृत्ती आहे. परंतु कधी कधी एखादा व्यक्ती जर अंगावर येत असेल तर त्याला त्याच्या भाषेमध्ये कधी कधी उत्तर द्यावी लागतात. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच वारकरी मंडळी मारामारीच्या भूमिकेत नाही तर संविधानिक पद्धतीच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. महाराजांनी मगाशी सांगितलं, जर हे लवकरात लवकर या व्यक्तीला अटक केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही अजून तीव्र भूमिका म्हणजेच मंत्रालयापर्यंत जाण्याची जरी भूमिका असेल तरीसुद्धा आम्ही वारकरी मंडळी त्या ठिकाणी घेऊयात. कारण की कोणत्याही साधू संतांचा अपमान जर होत असेल आणि आपण जर तो अपमान शांतपणे ऐकत असू, पण त्यामुळे आपण संतांची लेकरं संतांची अपत्य म्हणून घेण्याचं काही आपल्याला एक अधिकार नाही. म्हणून आपल्या गुरुवाऱ्यांच्या विषयी, आमच्या संतांच्या विषयी, आमच्या वारकरी परंपरेच्या विषयी जर कोणी आवाज